पुढची बातमी पाहूया। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर आज सलग चौथ्या दिवशी बंद आहे। अहिल्यानगरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। 11 जुलैला भर दुपारी शहरातील नेवासा रोड परिसरातील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या तिघांनी किरकोळ कारणावरून वाद घालत हल्ला केला। या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाल्यानं आकाश दुबैया यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी ओमकार डफळ, सुरेश जाधव आणि यश जाधव या आरोपींना अटक केली असून या आरोपींसह यांना मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून शहरामध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। महत्त्वाचं म्हणजे कालच्या बंदमध्ये शाळाही सहभागी झाल्या होत्या। याच मागणीसाठी आज शहरातून सर्वपक्षीय महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे। या प्रकरणी अटकेत असलेल्या 3 पैकी सुरेश जाधववर गेल्या काही वर्षात 2 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान श्रीरामपूरमधल्या बंदचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूया। 11 जुलैला भर दुपारी हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया याची हत्या झाली आणि या हत्येचे पडसाद गेल्या 3 दिवसांपासून श्रीरामपूर शहरात उमटत असून आज श्रीरामपूर बंदचा चौथा दिवस आहे। गेल्या 3 दिवसांपासून कडकडीत बंद पाळत सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यासह व्यापाऱ्यांनी या बंदला मोठा प्रतिसाद दिला। एकूणच जर पाहिलं तर श्रीरामपूर मधील वाढती गुन्हेगारी ही आता एक चिंतेचं कारण बनलेली आहे आणि या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आता श्रीरामपूरकर एकवटले असून या हत्येच्या संदर्भात ज्या 3 आरोपींना अटक केली त्या 3ही आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि या आरोपींना मदत करणाऱ्या सूत्रधाराला देखील मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आणि याच मागणीसाठी गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेला हा बेमुदत बंद आज चौथ्या दिवशी देखील सुरूच राहणार असून आज शासनाचं लक्ष वेधण्यासाठी श्रीरामपूरमध्ये महामोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। शहरातील हनुमान मंदिराजवळून या मोर्चाला सुरुवात होईल आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याजवळ या मोर्चाचा समारोप होईल। आजच्या या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक एकत्र येण्याची शक्यता आहे आणि ज्या पद्धतीनं ही गुन्हेगारी वाढलेली आहे, गेल्या 15 दिवसात 4 प्राणघातक हल्ले देखील या श्रीरामपुरात वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते आणि या सगळ्यानंतर आता आज सकाळी 10 ते 11च्या दरम्यान श्रीरामपूर शहरातून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, श्रीरामपूर, अहिल्यानगर। श्रीरामपूर शहरामध्ये 11 जुलैला भर दुपारी किरकोळ कारणातून आकाश दुबैया या हॉटेल व्यावसायिकाची निर्घृण हत्या करण्यात आली। वाढत्या गुन्हेगारीमध्ये बेग टोळीचा हात असल्याचा आरोप श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी केल्यानंतर आता हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय। बेग टोळीवर आरोप करण्यापेक्षा आमदारांना बेग टोळीच्या सदस्यांची नावं सांगून त्यांचा संबंध या हत्याकांडात कुठे आलाय हे जाहीर करण्याची मागणी केली आहे। एक टोळीच्या अंडर हे सगळं चाललेलं आहे आणि ह्या टोळीने इथं हौदा घातलेला आहे सगळा आणि हा इथंच नाही, ह्या प्रत्येक माणसाला श्रीरामपूर मधल्या प्रत्येक व्यापारी असेल, प्रत्येक डॉक्टर असेल, प्रत्येक दुकान असेल, कुठे ना कुठे त्यांनी त्रास दिलेला आहे। त्यामुळे ह्या टोळीचा जो काही प्रमुख आका आहे तो इथं असेल किंवा बाहेर पण आहे अजून त्याच्या आका, ह्या सगळ्यांवरती मोका लागला पाहिजेत आणि कालचा जो प्रकार झालेला आहे तो शेवटपर्यंत याचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि यांच्यावरती मोका लावून यांना तडीपार करा आणि यांना फाशीची शिक्षा द्या अशी आमची सगळ्या श्रीरामपूरकरांची मागणी आहे। ह्या माणसाला हे सगळा अभ्यास आहे, आमदार आहे ना, तू सांग ना सगळ्यांची नावं। एकच बेगटोळी, अरे बेगटोळीचे सदस्य सांग कोण याच्याशी निगडीत आहे, त्यांचे कॉल आहे का, कुठंतरी भेटले का, कुठंतरी प्लॅन झाला का, असे लोक असतील तर आम्हाला आरोपी करा ना। दरम्यान या प्रकरणावर मृत आकाश दुबैया यांचे वडील चंद्रशेखर दुबैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। उनको सिर्फ है ना ये शहर में उनको दहशत लाने की है, लोगों से हफ्ता वसूल करने का है, पैसा निकालने का है बस। ये कुछ हिंदू नहीं, मुस्लिम नहीं, कुछ नहीं, ये सब नाटक है। हिंदू को ही मार के हिंदू से ही पैसा वसूला रहे हैं ये लोग। ये कौन सा तरीका है कि किसी को मार देंगे तो दिन दहाड़े मार रहे हैं? क्या कर रहे प्रशासन?
अगर नहीं है पुलिस लोगों के अंदर दम, प्रशासन में दम नहीं, दो हमारे पास वेपन दो, हथियार हमारे पास दो, हम इनकाउंटर करेंगे। मेरे ऊपर गुनाह दाखिल करो, तुम मेरे को फांसी दो, मैं जाने के लिए तैयार है। लेकिन आज मुझ पे जो बीती, मेरा बच्चा का, किसी का बच्चा नहीं जाना चाहिए। तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। दरम्यान मकोका कधी लागतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। मकोका हा संघटित गुन्हेगारी विरुद्धचा कायदा आहे। 1999 पासून महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला। एका गुन्हेगारावर नव्हे तर संघटित गुन्हेगारी टोळी विरुद्ध हा कायदा लागू होतो। आरोपींविरुद्ध 10 वर्षात किमान 2 गुन्ह्यांची नोंद आणि आरोपपत्र दाखल होणं आवश्यक आहे। स्थानिक पोलीस मकोकासाठी प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे पाठवतात। गृह विभागाच्या मान्यतेनंतरच मकोका अंतर्गत कारवाई होते।